राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर। राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीपर्यंत निवडणुका लागण्याची शक्यता। मतदार यादीत बदल करणं हे राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचं स्पष्टीकरण। विधानसभेची मतदार यादीच स्थानिक निवडणुकांना लागू असणार। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची सव्वा तास चर्चा। शिष्टमंडळातील काही प्रमुख नेत्यांची उद्या पुन्हा निवडणूक आयोगात बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार। ठाकरे बंधूंकडून निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट आणण्याची आग्रही मागणी। व्हीव्हीपॅटशिवाय निवडणूक घेऊ नका। देशात सध्या कुठेच निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा, राज ठाकरेंची मागणी। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ समोर 2-2 ठिकाणी मतदारांचं नाव कसं 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहात का? राज ठाकरेंचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना थेट सवाल। अनेक ठिकाणी खोटी मतदार नोंदणी यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही। उद्धव ठाकरेंची निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच नाराजी व्यक्त। महाविकास आघाडी नाही तर महाकन्फ्यूज आघाडी। मुख्यमंत्री असताना कधी बाहेर पडले नाही, आता मात्र प्रत्यक्ष आले। उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला। यादीतील दुबार नावं काढा आणि मतदान घ्या, जयंत पाटील यांची आयोगाकडे मागणी। दुबार नावं असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। 3 वेळा प्रवेश हुकल्यानंतर अखेर वैभव खेडेकर भाजपवासी। मनसेनं पक्षातून काढून टाकल्यानंतर दीर्घ काळानंतर प्रवेश संपन्न। पक्षप्रवेश लांबल्यानं मानापमानाची होती चर्चा। सोनं चांदी महागलं। सोन्याचे दर जीएसटी सह 1,30,000 रुपये प्रति तोळा। 3,000 घसरण होत चांदीचे दर 1,91,000वर। परदेशात जायचं असल्यास आधी माफीचा साक्षीदार व्हा। शिल्पा शेट्टीला अजूनही हायकोर्टाकडून दिलासा नाहीच। पतीच्या कंपनीशी संबंध नसल्याचं म्हणत 60 कोटी भरण्यास शिल्पाचा नकार। भारत एक महान देश, मोदी माझे चांगले मित्र। शहबाज शरीफ समोरच ट्रम्प यांच्याकडून मोदींचं कौतुक। ट्रम्प यांच्याकडून पुन्हा भारत पाक तणाव थांबवल्याचा दावा।